पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सन 1992 मध्ये 73व्या घटना दुरुस्तीनंतर जिल्हा परिषदांमधील स्वीकृत सदस्यांची तरतूद रद्द करण्यात आली होती। मात्र प्रशासकीय कामकाजात तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचा सहभाग असावा या उद्देशाने राज्य सरकारने गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही पद्धत पुन्हा सुरू करणारे विधेयक संमत केलं होतं। हे विधेयक गेल्या 2 आठवड्यापासून राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी प्रलंबित होतं। गेल्या काही वर्षापासून बंद असलेली स्वीकृत सदस्य नियुक्तीची पद्धत पुन्हा सुरू करण्याच्या विधेयकावर राज्यपाल यांनी स्वाक्षरी केली असून या संदर्भातील अधिकृत अध्यादेश जारी करण्यात आला आहे। राज्यपालांच्या या निर्णयामुळे आता ग्रामीण राजकारणात अनुभवी कार्यकर्त्यांना बॅकडोअर एंट्री मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्यात। नव्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% स्वीकृत म्हणून निवडता येतील। पंचायत समित्यांमध्ये जास्तीत जास्त 2 स्वीकृत सदस्यांची निवड करता येणार आहे। ही निवड प्रक्रिया कधी होणार याबाबत अध्यादेशात स्पष्टता देण्यात आली आहे। विषय समित्यांचे गठन पूर्ण झाल्यानंतरच स्वीकृत सदस्यांची निवडणूक घेतली जाईल। या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेत वाटा मिळवण्यासाठी आता राजकीय पक्षांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे। सोलापूर जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून 6 ते 7 सदस्यांची नियुक्ती होऊ शकते। भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने या जागांवर पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। तसेच तालुका पंचायत समितीमध्येही 2 स्वीकृत सदस्य नेमण्याचे प्रस्तावित आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची संधी पंढरपूर तालुक्यास मिळाली नाही। आता स्वीकृत सदस्य पदाची संधी पंढरपूर तालुक्यात कुणाला दिली जाणार याची उत्सुकता भाजप समर्थकात निर्माण झाली आहे। पंढरपूर तालुक्यातून भाजप किमान एका कार्यकर्त्यास संधी देईल अशी शक्यता वर्तवली जात असून यात कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष व पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख यांच्या नावाची मोठी चर्चा होताना दिसून येत आहे।